त्या दिवसांमध्ये आरामच करावा असं सगळ्यांना वाटतं, पण घर, पिल्लू, किचन आणि स्वतःची काळजी सगळे एकत्र सांभाळताना दिवस कसा जातो ना ते फक्त आपल्यालाच माहिती असतं. आज पिरियड्समुळे बॉडी खूप टायर्ड वाटत होती, तरी सकाळची कामं तर थांबत नाहीत. सकाळी उठून गरम पाणी घेतलं, थोडं शांत बसले कारण पोटात खूप दुखत होतं. तरी पिल्लूच्या टिफिनची तयारी केली, सिंपल आणि हलकं जेवण बनवलं. मग थोडा वेळ स्वतःसाठी घेतला, गरम चहा आणि थोडंसा आराम. अशा दिवसात मूड पण पटकन ऑफ होतो. मग म्हणूनच बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं आणि जेवण खरंच खूप छान होतं. त्यांनी ताकही दिलं होतं आणि गुलाबजामुनही दिलं. या दिवसात माणूस आजारी पडलं तर घराची अवस्था अशी काही होते. हे बघा, काल माझं इतकं पोट दुखत होतं, ताप पण आला होता, उलटी पण झाली. आणि त्याच्यानंतर आता सगळेजण गेले ऑफिसला, शाळेत. हे चपातीचं पीठ सुरले कारण का माझे हजबंड तर म्हटले मी ऑफिसमध्येच नाश्ता करतो. आणि पिल्लूसाठी मी हे केलं होतं पास्ता. आणि त्या पास्त्यासाठी जे चीज आणलं होतं 15 दिवसापूर्वी, तर ते बघा कसं झालं आहे. त्याला पूर्ण फंगस आली आहे, ग्रीन ग्रीन झालं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मी ते थोडंसं टाकलं आणि मला लगेच कळालं ते ग्रीन झालं आहे. मग मी ते काढून पण टाकलं. बापरे, हे लोक काय फसवतात आपल्याला. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तरीही पण ते तितकं खराब झालं. आता घर आवरते आणि हे जे 120 रुपयाचं चीज आहे ते आता मला फेकूनच द्यावं लागणार आहे कारण का ते खराब झाले. पैशाचं वाटोळं आणि सगळंच वाटोळं. यावेळेस खूप जास्त त्रास झाला, उलट्या आणि अंग खूप दुखत होतं आणि पोट तर भयानकच दुखत होतं. आणि नंतर शाळेतून आल्यानंतर पिल्लूचं पेंटिंगचं काम सुरू होतं. असा होता माझा दिवस. चला भेटूयात, बाय.